श्री स्वामी समर्थ. यशस्वी क्रिएटिव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपण हा व्हिडिओ, काल मी जो लेहंगा दाखवला होता त्याच कस्टमरचा माझ्याकडे कुर्ती पण आलेली आहे शिवायला. तर मी आता या कपड्यावर तुम्हाला कुर्ती कशी कट करायची हे दाखवणार आहे. तर हा आहे आपला 2 मीटर कपडा. 2 मीटर कपड्यामध्ये आपल्याला असा हा कपडा इकडे टाकायचा आणि मग ही घडी अशी चार पदरी करून घ्यायची आहे आपल्याला. घडी अशी ही झाली आपली आता 4 पदरी घडी. तर हा आता आपला झाली घडी तयार. तर आता आपल्याला याच्यावर मापे टाकायची आहे. तर आता आपल्याला सर्वात प्रथम या घडीवर टॉपची उंची टाकायची आहे, कुर्तीची उंची टाकायची आहे. तर कुर्तीची उंची आहे 37 इंच. तर 37 इंचामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहेत आणि मग एक मार्किंग टाकायची आहे. 2 इंच ऍड केलं तर आपली ही कुर्ती होणार आहे 39 इंच. आताची उंची आहे ती आपली 39 इंच होणार आहे. 39 इंच ही पूर्ण घ्यायची असते आणि आपण याच्यामध्ये 37 मध्ये 2 इंच ऍड केलेले आहेत. तर आपला कुर्तीचा हा भाग आहे तो छातीचा राऊंड आहे तो आहे 34 इंच. 34 इंचामध्ये आपल्याला आपण हा जो माप घेतलेला आहे तो डायरेक्टली कस्टमरच्या अंगावर घेतलेला असल्यामुळे आपण ह्या 34 मध्ये 2 इंच आधीच ऍड करायचे आहेत. तर 2 इंचामध्ये ऍड केल्यावर आपला आता हा पूर्ण माप येतो 36 इंच. 36चं आपल्याला फोल्ड करून चौथा माप काढायचा आहे. 36चा चौथा भाग काढला तर आपल्या कुर्तीचा हा चौथा भाग काढला तर चौथ्या भागाचा 9 येतो, 9 इंच. तर आता आपल्याला ब्लाउजचा मोंढा हा कमी असतो, शोल्डर, आणि ड्रेसचं शोल्डर हे जास्त असतं. त्यामुळे आपल्याला आता ड्रेसचं शोल्डर किती ठेवायचं आहे. आपल्या ड्रेसचा गळा आपल्याला 2.5 इंच धरणार आहेत आपण. 2.5 इंचामध्ये आपल्याला 4.5 इंच मी शोल्डर धरत आहे. 4.5 इंच शोल्डर धरलं तर आपला हा 3.5चा शोल्डर येऊ शकतो. 3.5 शोल्डर हे ठीक आहे शोल्डर. आणि मोंढा हा ड्रेसचा मोंढा हा 7 इंच घेतलेला आहे मी. तर हा आपला ड्रेसचा मोंढा आता आपण 1.25 इंच मध्ये घेत आहे. असं माप असं 1.25 इंच मध्ये घेतलेला आहे. हा 9चा भाग आहे तो 9 इथे टाकून द्यायचा. आणि आपल्याला आता कमरेचा माप हा आपला 13 ते 14 इंचावर आपण आता कमरेचा माप घेऊ. तर
14 इंचावर मी एक टिक करून घेते आणि तिथे आपला आता कमर घेर टाकायचा आहे. इथे आहे आपला छातीचा घेर, इथे आहे कमर घेर आणि कमर घेरच्या खाली 6 इंच खाली हा सीट घेर टाकायचा असतो. तुम्ही कस्टमरच्या मनाने घ्या. हा जो लेंथ आहे तो एखाद्या वेळेस कोणाला जास्त आवडतो तर एखाद्याला कमी आवडतो, तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर आता आपल्याला आपल्या ड्रेसचा सीट घेर आहे 38 इंच. 38 मध्ये आपण 2 इंच ऍड करणार आहे, तर आपला हा 40 येतो. 40चा चौथा भाग हा 10 येतो. तर आता हा इथं मी 10 वर मार्किंग करून घेत आहे. आणि कमर घेर किती येतो आपला? कमर घेर येतो आहे 39.5. 39.5 म्हटलं तर हे सगळे भाग असे सेम मध्येच येत आहेत, तरी पण कमर घेर हा चेस्ट घेरच्या अर्धा इंच मध्ये. तर आता आपल्याला यामध्ये 2-2 इंच ऍड करायचं आहे. इथे 2 इंच मी आता ऍड केलेलं आहे. तर आता आपण या ड्रेसची कटिंग करून घेणार आहेत. आता कुर्तीचा घेर हा खूप मोठा घ्यायचा नाहीये, त्यामुळे मी स्ट्रेट मध्ये कट करून घेत आहे. आपल्याला लेहंगावर कुर्ती शिवायची असल्यामुळे या कुर्तीचा घेर मी असा जास्त ठेवलेला नाहीये. एकदम सोप्या पद्धतीत हा कुर्तीची कटिंग मी दाखवलेली आहे. तर आता आपण या ड्रेसचा मच्छीकट हा काढून घेणार आहे. तर मच्छीकट काढताना खालचा एक भाग आणि वरचा एक भाग असं सोडून द्या, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होईल की दोन्ही भाग येतील. मग त्यासाठी तुम्ही आधी हे लक्षात घ्या आणि मगच मच्छीकट हा द्या. तर मी इथे अर्धाच इंच मच्छीकट देत आहे ड्रेसला. तर आता आपल्या कुर्तीचं ही पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता आपण हे जे 3 पॉइंट काढून घेतलेले तिथे आपण डॉट काढून घेऊ, म्हणजे लक्षात येईल शिवताना आणखी तुम्हाला कुठे कुठे भाग हा गोल किंवा सरळ ठेवायचा आहे. हा आपला आता हा आपला झालाय कुर्तीची कटिंग. ही आपली कुर्तीची कटिंग आहे. तर आता आपल्याला याच्यावरूनच स्लीव्ज पण कटिंग करून घ्यायचे आहेत. स्लीव्ज हे लॉंग आहे, त्यामुळे पण मी तुम्हाला स्लीव्जची पण कटिंग दाखवते. स्लीव्जची कटिंग करताना आपण आधी
मोंढा हा मोंढ्याची गोलाई मोजून घेऊत आपण. पहा 10.5 इंच आलेला आहे. कुर्ती आणि लेहंगा हा 6 मीटर मध्ये एकदम मस्त ड्रेस होतो आपला. 6 मीटर हा कपडा बसवून जातो तुम्हाला ड्रेस साठी. तर आपल्या बाहीची लांबी आहे 16 इंच. 16 इंच आपल्याला 16 इंचामध्ये मी इथे 2 इंच ऍड करते. 16 प्लस 2 म्हटल्यावर आपल्याला हा येतो 18 इंच. तर 18 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे. 18 मध्ये आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 9 इंच, 9.5 इंच. साडे 9 इंचामध्ये आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे ती 3.5 इंच. ड्रेसची काही आहे तरी पण मी याला कॅप हाईट ही 3.5 इंच घेत आहे. तर आपल्या बाहीची ही उंची पूर्ण आहे 16 इंच. त्यामुळे मी कॅप हाईट ही 3.5 इंच घेत आहे. आणि इथून आपल्याला आता असा हा बाहीचा राऊंड घ्यायचा आहे. 2 इंच शिलाई मार्जिन सोडली तर बाकीचा हा गोल राऊंड तुम्ही करून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर मच्छी कट तुम्ही कुर्तीच्याही बाहीला टाकू शकता. नाहीतर एवढी काही गरज नाही आहे की कुर्तीला मच्छी कट टाकला पाहिजे. तर आता आपण दंडघेर आहे तो 11.5 इंच आहे. तर 11.5चा आपल्याला अर्धा भाग घेतला तर 5.5 इंच येतो. तर 5.5 इंचामध्ये आपण 2 इंच ऍड करून घेऊ शिलाई मार्जिन साठी. आणि खाली येतोय तो दंडघेर म्हणजे हाताचा घेर जो येतोय तो 9 इंच. तर 9 मध्येही आपण 2 इंच ऍड करून घेऊ. 4.5 येतो अर्धा भाग. 4.5 मध्ये आता आपल्याला 2 इंच ऍड केले तर आपले 6.5 इंच होतात. तर 6.5 इंचावर पण मी एक टिक करून घेते आणि पूर्ण हे जे टिक केलेले भाग आहेत ते मी आता जोडून घेते असे. तर आता ही झाली आपली बाहीची मापे टाकून झालेली आहेत. आता आपण यानुसार आता ही बाही कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली बाहीची पण माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यानंतरचा व्हिडिओ मी याच्या स्टिचिंगचा पण टाकणार आहे.